रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी. केज शहरातील विविध भागातील अनेक ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. शहरातील सिद्धार्थनगर, क्रांतीनगर यासह इतर ठिकाणचे ध्वजारोहण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या हस्ते संपन्न झाले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त केज शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध उपक्रम घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील क्रांतीनगर, सिद्धार्थनगर येथील कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते हारुणभाई इनामदार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, तर गटनेते भाऊसाहेब गुंड, शेकापचे भाई मोहन गुंड, नगरसेवक अजरभाई इनामदार, युवा उद्योजक शकील सय्यद, शिवसेनेचे बाळासाहेब पवार, राष्ट्रवादीच्या शीतल लांडगे, पत्रकार तात्या गवळी, युवा नेते लखन हजारे, युवा उद्योजक विजय लांडगे, संभाजी शिंगारेसर, गोविंद लांडगे, वंचितचे प्रवीण मस्के, अक्षय हजारे, शिवसेनेचे रोहित कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून महामानवांच्या प्रतिमेचं धूपदीपाने पूजन करून पुष्पार्पण करण्यात आले आणि अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत उपस्थित मुलाचे मार्गदर्शन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. शहरातील जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सचिव यांच्यासह जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, महिला, नागरिक, युवक, युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ठिकाणी केलेलं आहे आणि ते सक्सेसफुल झालं. 40 वर्षाचा जो प्रश्न होता कबाले देण्याचा तो पूर्णपणे मार्गी लागलेला आहे आणि प्रतिनिधी स्वरूपावर आपण अजरभैयाच्या साक्षीने त्या दिवशी कलेक्टर साहेबांच्या तिथे अंबेजोगाईला कार्यक्रमामध्ये 5 लोकांना ते दिलेले आहे. आता एकच संकल्प आणखी करायचा आहे. मी जरी ऊसतोड कामगार असले तरी मी माझ्या लेकराला ऊसतोड कामगार बनवणार नाही, त्याला शिकवणारच, हा संकल्प करायचा आहे. मी जरी वेडबिगार असले पण माझ्या लेकराला वेडबिगार होऊ देणार नाही. मी जरी मिस्त्री काम करणारी असले पण माझ्या लेकराला मी मिस्त्री कामगार होऊ देणार नाही. हाच संकल्प आम्हाला करावा लागेल, तरच खऱ्या अर्थाने जयंतीला महत्व आहे आणि जयंती केल्याचं फलित होणार आहे. मी माझ्या चिमुकल्यांना एक विनंती करते, कोणी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या कादंबरीपैकी एक नाव सांगतंय का? पटकन सांगा, कोण सांगतंय? हा, चलियेवर टाळ्या वाजवा तिच्यासाठी. म्हणजे फकीरा कादंबरी जी बाबासाहेबांच्या लेखणीला अण्णाभाऊ निमित्त उपस्थित असलेल्या केजच्या प्रथम नागरिक कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा बनसोड मॅडम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक आणि आमचे छोटे बंधू अजरभाई इनामदार, या भागात उपस्थित असणाऱ्या नेहमीच जनतेसाठी तळमळ असणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आमच्या भगिनी शीतल लांडगे, त्याचप्रमाणे या भागात नेहमीच तळमळीनं जनतेचे काम करणारे आमचे दुसरे सहकारी शकील भैया, या भागात छोटे छोटे प्रश्न आमच्यापासून घेऊन येणारे आमचे मित्र बालासाहेब, त्याचप्रमाणे या भागात काम करणारे आदरणीय सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी आयोजन समिती आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमानिमित्त आपण जमलेलो. अण्णाभाऊ साठेंचे कार्य आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आचरणात आणण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हे आपण विचार केला पाहिजे. करत असताना आपण समाजकारण आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टींना कधी एक करून काम करता येत नाही.
राजकारण करत असताना राजकारणाचाच विषय व्हावा, कारण राजकारण हे फक्त वेळ आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.